आपण पाहताय प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सत्ते यांचे लोकसंवाद न्यूज. सत्य जे तुमच्या समोर. दलित महासंघाचे राज्य उपाध्यक्ष अत्यंत धाडसी आणि प्राध्यापक मच्छिंद्र सत्ते यांचे निष्ठावंत सहकारी माननीय शंकरराव महापुरे यांचे काल रात्री मंगळवारी दिनांक 16 जून 2026 रोजी सांगली जिल्ह्यातील ईश्वरपूर येथे त्यांच्या राहत्या घरी हृदयविकाराच्या झटक्याने धक्कादायक निधन झाले आहे. ते 47 वर्षाचे होते. काल सकाळपासूनच त्यांना जुलाबाचा त्रास होत होता. याशिवाय हातापायांना गोळे येणे आणि अशक्तपणा जाणवणे अशी लक्षणे दिसू लागल्यानंतर ईश्वरपूर येथील खासगी दवाखान्यामध्ये त्यांनी उपचार घेतले. संध्याकाळी त्यांना त्यांची पत्नी मनीषा महापुरे यांनी घरी आणले. रात्री जेवण करत असताना अचानकपणे त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यामध्येच त्यांचे निधन झाले. दलित महासंघाचे नेते, राज्य उपाध्यक्ष आणि प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सत्ते यांचे निष्ठावंत सहकारी म्हणून त्यांची महाराष्ट्रामध्ये ओळख होती. त्यांच्या माध्यमातून दलित महासंघाला एक मोठी शक्ती सांगली कोल्हापूर जिल्ह्यामध्ये प्राप्त झाली होती. दलित अन्याय अत्याचाराच्या प्रश्नांवर शंकरराव महापुरे अत्यंत आक्रमकपणे भूमिका घेत असत आणि दलितांना न्याय मिळवून देण्यासाठी ते पाठपुरावाही करीत असत. दलित महासंघाने घेतलेला कोणताही निर्णय सांगली कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अत्यंत प्रभावीपणे राबवण्यात शंकरराव महापुरे यांचा हातखंडा होता. अत्यंत लोकप्रिय आणि कार्यकर्त्यांच्या सातत्याने संपर्कात राहणारा हा लोकप्रिय नेता अचानकपणे गेल्यामुळे दलित महासंघाच्या कार्यकर्त्यांच्यावर शोककळा पसरली आहे. दलित महासंघाबरोबरच शंकरराव महापुरे हे विद्रोही सांस्कृतिक चळवळीबरोबर जोडले गेलेले होते. कॉम्रेड धनाजी गुरव यांच्या माध्यमातून ते विद्रोही सांस्कृतिक चळवळीमध्येही सक्रिय होते. याशिवाय सांगली जिल्ह्यामध्ये शक्तीपीठ महामार्ग विरोधी समिती स्थापन झाली असून त्या समितीमध्येही शंकरराव महापुरे आघाडीचे सदस्य होते. एकूणच मातंग समाजामध्ये जन्मलेले शंकरराव महापुरे यांनी सांगली जिल्ह्यातील दलित चळवळ आणि पुरोगामी चळवळी बरोबरच शेतकरी चळवळीतही हिरहिरीने आपला सहभाग नोंदवला होता. बहुजनांच्या सामाजिक आणि आर्थिक राजकीय हक्कासाठी ते सतत रस्त्यावर आवाज उठवत होते. त्यांच्या जाण्यामुळे त्यांच्या कुटुंबावर जो आघात झाला आहे त्यातून सावरण्याची शक्ती त्यांच्या कुटुंबियांना मिळावी अशी प्रार्थना दलित महासंघाच्या महाराष्ट्रातील तमाम कार्यकर्त्यांच्या वतीने आम्ही व्यक्त करत आहोत. लोकसंवाद न्यूजच्या संपूर्ण परिवाराच्या वतीने शंकरराव महापुरे दादांना भावपूर्ण श्रद्धांजली. जय भारत, जय महाराष्ट्र. पाहत रहा लोकसंवाद न्यूज.